यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातून धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभारामुळे दिव्यांग लाभार्थ्यांना हक्काच्या योजनेपासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। चिंचोली येथील ग्रामपंचायतीच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। शासन निर्णयानुसार ग्रामपंचायतीने आपल्या स्वउत्पन्नातून 5% निधी दिव्यांग कल्याणासाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे। या निधीतून दिव्यांग बांधवांना घरकुल, स्वयंरोजगार, शैक्षणिक साधने, कृत्रिम अवयव आणि वैद्यकीय मदत देण्याचे स्पष्ट निर्देश असतानाही प्रत्यक्षात मात्र कोणतीही अंमलबजावणी झालेली नाही। धक्कादायक बाब म्हणजे मागील पंचवार्षिक काळात गावातील 25 ते 30 दिव्यांग लाभार्थ्यांना कुठल्याही प्रकारचा लाभ देण्यात आलेला नाही। तसेच त्यांनी नोंदणी सुद्धा करण्यात आलेली नसल्याचे आरोप समोर आलेले आहेत। या गंभीर प्रकरणाची दखल घेत रिपब्लिकन युवा सेनेचे नेतृत्वात कार्यकर्त्यांनी उमरखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्याकडे तक्रार दाखल केली आणि चौकशीची मागणी केली। त्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत 20 मार्च रोजी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीची बैठक बोलवण्याचे आदेश दिलेले आहेत। आता या बैठकीतून नेमके काय निष्पन्न होते आणि दिव्यांगांना न्याय मिळतो की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। न्यूज एक्सप्रेस करता विश्वास काळे यांची बातमी।